नमस्कार रसिक श्रोते हो. सर्वप्रथम तुम्हाला गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करोत, आपल्या मनोकामना पूर्ण करोत ही त्याच्याकडे प्रार्थना. आज गणेश जयंतीनिमित्त आपण ऐकूया अथर्वशीर्ष आणि त्याचा भावार्थ. अथर्ववेदामधील गणपती अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे. उपनिषद म्हणजे वेदांमधील परमात्म तत्वाच्या स्वरूपासंबंधीच्या ज्ञानधारणा ज्यात व्यक्त केल्या गेल्या आहेत असा भाग. गणपती अथर्वशीर्ष या उपनिषदात वेदांतील ज्ञानधारणा जणू एकत्रपणे परमात्म्याचे दर्शन घ्यायला आणि द्यायला आल्या आहेत. या स्तोत्रात प्रधानतः गणपतीच्या परमात्म तत्व स्वरूपाचे ज्ञान सांगितले असले तरी मोठ्या भक्तिभावासहित त्याचे सगुण साकार दर्शनही घडविले आहे. हेच या उपनिषदाचे आगळेपण आहे. या स्तोत्राचा अभ्यास केल्याने व त्याचा भावार्थ समजून घेतल्याने वेदांतातील तत्त्वज्ञानाचा गाभा किंवा सार समजून घेतल्याचे श्रेय प्राप्त होईल. श्री गणेशाच्या कृपेने या स्तोत्राचा जो अर्थ आणि भावार्थ आकलन झाला तो इथे मी तुम्हाला या पुस्तक रूपातून सांगत आहे. तुम्ही सुद्धा गणपती अथर्वशीर्ष हे नित्य म्हणावे आणि गणपतीची उपासना करावी. चला तर मग आपण सुरुवात करूया गणपती अथर्वशीर्षाला आणि त्याच्या भावार्थ समजून घ्यायला. ओम श्री गणेशाय नमः. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैर्सुष्ठुमावस्तनुभिः, व्यशेम देवहितं यदायुः. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमि, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांतिः. ओम नमस्ते गणपतये. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षादात्मासि नित्यम्. अर्थात अथर्वगण ऋषी गणेशाचे स्वतः अनुभवलेले स्वरूपज्ञान जगदुद्धारार्थ कथन करीत आहेत. ग्रंथारंभी मंगलाचरण करण्याचा शिष्टांचा संप्रदाय आहे, म्हणून प्रथम मंगलार्थ ओम हा उच्चारिला आहे. अथर्वण ऋषी म्हणतात, ब्रह्मादी स्थावरांत देवगणांचा स्वामी असा गणपतीला माझा नमस्कार असो. हे गणपते, तूच प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मतत्व आहेस. तूच एकटा या सर्व सृष्टीचा निर्माण करता आहेस. तूच एकटा या सर्व सृष्टीचे धारण करणार आहेस. तूच एकटा या सृष्टीचा संहार करणार आहेस. सर्वं खल्विदं ब्रह्म या श्रुतीने प्रतिपादिलेले संकल्प व्यापक ब्रह्मही तूच आहेस. तूच प्रत्यक्ष अविनाशी आत्मस्वरूप आहेस. वृतं वच्मि सत्यं वच्मि. मी यथार्थ व त्रिकालाबाधित सत्य तेच बोलत आहे. अवत्वं माम अववक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवानुचा नमवशिष्टम अवपश्चातात अवपुरस्तात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचोद्वातात अवाधरातात सर्वतो मां पाहि पाहि समंतात. तू माझे रक्षण कर. तुझ्या रूपाचे वर्णन करणाऱ्या माझे रक्षण कर. तुझ्या गुणांचे श्रवण करणाऱ्या माझे रक्षण कर. तुझ्या उपासनेचे लोकांना दान करणाऱ्या माझे रक्षण कर. तुझ्या उपासनेची साधने उत्पन्न करणाऱ्या माझे रक्षण कर. गुरुजवळ सांगोपांग अध्ययन करणाऱ्या मज शिष्याचे तू रक्षण कर.
तुझ्या भक्ती उपासनेमध्ये उत्पन्न होणारी जी नानाविध विघ्ने आहेत त्यापासून तू माझे पश्चिम दिशेकडून रक्षण कर. तू पूर्वेकडून माझे रक्षण कर, उत्तरेकडून माझे रक्षण कर, दक्षिणेकडून रक्षण कर, वरच्या आणि खालच्या दिशांकडून माझे रक्षण कर. सर्व अवांतर दिशांकडून आणि आसमंत भागाकडून तू माझे रक्षण कर. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. तू वाणीस्वरूप व नामरूपात्मक जीवस्वरूपी आहेस. तू आनंदमय व ब्रह्ममय आहेस. तूच सत्य चित्त आनंदरूपी असून एकमेवाद्वितीय असा आहेस. तू प्रत्यक्ष हृदयाष्टीत ब्रह्मच आहेस. तू ज्ञानमय असून विज्ञानमयही आहेस. सर्वं जगदिदं त्वत्तो जायते, सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेषति, सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति. त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वाक्पदानि. हे सर्व जगत तुझ्यापासून उत्पन्न होते. हे सर्व जगत तुझ्यामुळेच टिकून राहते म्हणजे स्थित होते आणि हे सर्व जगत तुझ्या ठिकाणीच लय पावते. तसेच हे सर्व जगत तुझ्या ठिकाणीच परत येते. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते तूच आहेस. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी ही चार वाणीची स्थानेही तूच आहेस. त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं. त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवस्वरो. तू सत्व, रज आणि तम या त्रिगुणांपलीकडील आहेस. तू जागृती, स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्थांपलीकडील आहेस. तू स्थूल, सूक्ष्म व आनंदमय अशा तीन देहांपलीकडील आहेस. तू उत्पत्ती, स्थिती, लय किंवा वर्तमान, भूत व भविष्य या तीन कालांच्या पलीकडील आहेस. तू शरीरातील मूलाधार नावाच्या चक्राच्या ठिकाणी नित्य राहतोस. तू जगताची उत्पत्ती, स्थिती व लय करणाऱ्या ज्या त्रिविध शक्ती आहेत तत्वस्वरूपी आहेस. जीवमुक्ती योगी निरंतर तुझे ध्यान करीत असतात. तू ब्रह्मदेव, सृष्टीकर्ता, तू विष्णू, सृष्टीपालक, तू शंकर, सृष्टीसंहारक, तू इंद्र, त्रिभुवनेश्वर्याचा उपभोग घेणारा, तू अग्नी, यज्ञामध्ये हविद्रव्य ग्रहण करणारा, तू वायू, सर्व जीवांना प्राण देणारा, तू सूर्य, सर्वांना प्रकाश देऊन कार्याची प्रेरणा करणारा, तू ब्रह्म, सर्व प्राणिमात्रातील जीवरूपी, पृथ्वी, अंतरिक्ष, स्वर्ग व ओंकार हे सर्व आहेस. गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरम अनुस्वार परतरः अर्धेन्दुलसितं तारेण रुद्धं एतत्तव मनस्वरूपं. गकारो पूर्वरूपं अकारो मध्यमरूपं अनुस्वार शांत्यरूपं बिंदुरुत्तररूपं नादसंधानं संहिता संधिः. सैषा गणेशविद्या गणकऋषिः निच्रुत गायत्री छंदः गणपतिर्देवता. ओम गं गणपते नमः. याप्रमाणे गणेशाचे सर्वात्मक स्वरूप वर्णन केल्यावर त्या स्वरूपाचा साक्षात्कार होण्यासाठी गणेश विद्या मंत्र सांगतात. गण या शब्दाचा पहिला वर्ण गकार हा प्रथम उच्चारावा. वर्ण म्हणजे अक्षरे, त्यातील पहिला वर्ण अकार हा गकाराच्या पुढे उच्चारावा. त्याच्या पुढे अनुस्वार अर्धचंद्रांकित असा म्हणजे सानुनासिक उच्चारावा. तार म्हणजे प्रणव, त्याने तो एकाक्षर मंत्र युक्त करावा म्हणजे प्रथम प्रणव उच्चारून
पुढे एकाक्षर मंत्र उच्चारावा. हे तुझ्या मंत्राचे स्वरूप आहे. याप्रमाणे सांकेतिक रीतीने मंत्रस्वरूप प्रथम सांगितले, परंतु सामान्य बुद्धीच्या लोकांना ते कळणार नाही, म्हणून स्वतःच पुन्हा अधिक सुलभतेने सांगतात. गकार हे या मंत्राचे पूर्वरूप म्हणजे पहिला वर्ण आहे. मधला वर्ण अकार आहे. शेवटचा वर्ण अनुस्वार आहे. अनुस्वारापुढे बिंदू अनुनासिक चिन्ह आहे. या भिन्न भिन्न वर्णांचे संधान म्हणजे एकीकरण करणारा नाद सारखा स्वर असावा. या नाद प्रेरित म्हणजे वर्णाचा संधी संमिलन संहितारूप एका प्रमाणाने उच्चारण करणे असा असावा. अशा प्रकारे उच्चारलेला मंत्र तीही गणेश विद्या आहे, म्हणजे गणेशाची प्राप्ती करून देणारा मंत्र आहे. या मंत्राचा गणक हा ऋषी आहे. निश्चुतदायी हा छंद आहे. गणपती ही मंत्राची देवता आहे. ओम गम हे ते मंत्रस्वरूप आहे. ते जपून झाल्यावर शेवटी गणपते नमः असे म्हणून नमस्कार करावा. या मंत्रस्वरूपामध्ये गकार हा ब्रह्मदेवरूपी, अकार हा विष्णुरूपी आणि अनुस्वार हा शिवरूपी, अनुनासिक हा सूर्यरूपी व ओंकार हा शक्तिरूपी असल्यामुळे हा मंत्र म्हणजे देवता पंचायतन आहे असे मुद्गल पुराण खंड 5 मध्ये सांगितलेले आहे. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. येथे दंती प्रचोदयात असे कित्येक म्हणतात, परंतु तो पाठ सायण भाषानुसारी नाही. नारायण उपनिषदामध्ये तत्पुरुषाय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात असा मंत्र आहे, त्याचे ते अनुकरण असावे. याप्रमाणे गणेशविद्या सांगून आता गणपतीची गायत्री सांगतात. आम्ही एकदंताला तो सर्वार्थदाता आहे असे जाणतो व त्या वक्रतुंडाचे ध्यान करतो. तो ब्रह्मात्मक दंती आम्हाला भक्तीची प्रेरणा करो. एकदंतं चतुर्हस्तं पाशमं कुशधारिणं रदं च वरदं हस्तैर बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवासवसं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतं आविर्भूतं च सृष्ट्यादो प्रकृते पुरुषात्मनं एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः. याप्रमाणे प्रथम नाममंत्र, पुढे एकाक्षर मंत्र, नंतर गायत्री मंत्र असे 3 प्रकारचे मंत्र सांगून झाल्यावर ध्यानाकरिता गणेश मूर्तींचे स्वरूप वर्णितात. ज्याला एकच उजवा दात आहे, ज्याला 4 हात असून त्यामध्ये वरील उजव्या हातात पाश, वरील डाव्या हातात अंकुश, खालील डाव्या हातात हत्तीचा दात व उजव्या हाती वरद मुद्रा याप्रमाणे धारण केलेली आहेत. उंदीर हा ज्याचे चिन्ह वाहन आहे, रक्तवर्णाचा लंबोदर सुपासारखे ज्याचे कान आहेत व ज्याने लाल वस्त्रे परिधान केली आहेत, रक्तचंदनाची उटी ज्याच्या अंगाला लावलेली आहे व तांबड्या फुलांनी ज्याची पूजा केलेली आहे, असा आपल्या भक्तांवर निरंतर कृपा करणारा, सर्व जगाला लीलेने उत्पन्न करणारा व अविनाशी सृष्टीच्या पूर्वीच प्रकट झालेला आणि प्रकृती व पुरुष यांच्याही पलीकडे असणारा अशा प्रकारच्या गणपतीचे जो निरंतर ध्यान करतो, तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ योगी होय. नमो व्रातपतये नमो गणपतये नम प्रमथपतये नमस्तेस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसूताय श्री वरदमूर्तये नमो नमः. याप्रमाणे ध्यानविधी सांगून पुढे ग्रंथसमाप्तीनिमित्त गणेशाचे नमन करतात. देवसमुदायांच्या स्वामीला माझा नमस्कार असो, गणांच्या पतीला माझा नमस्कार असो, शंकराचे सेवक जे प्रथम गण त्यांच्या अधिपतीला आमचा नमस्कार असो, लंबोदराला नमस्कार असो, एकदंताला नमस्कार असो, विघ्नांचा नाश करणारा शिवपुत्र आणि वरदमूर्ती अशा गणपतीला पुन्हा पुन्हा नमस्कार असो.